विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसलाय। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून गृहमंत्री आर पाटील यांच्या विरोधात अजितराव घोरपडेंनी आपली उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे यावेळी गृहमंत्री आर पाटील विरुद्ध अजितराव घोरपडे अशी झुंज सांगली जिल्ह्यात रंगणार आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा उघड प्रचार केला होता। तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघातून भाजपच्या संजय पाटील यांना 38,000 मताधिक्य मिळालं होतं। त्यामुळे अजितराव घोरपडे यांची उमेदवारी ही आर पाटील आणि पर्यायाने राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे। अजितराव घोरपडे यांच्याप्रमाणेच ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय। तसंच माजी आमदार अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपशी माझा संपर्क झालेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीत मी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला हे सर्व जिल्हा जाणतोय, त्यामुळे संपर्कात आलेला आहे। गृहमंत्री आर पाटील यांच्या विरोधात मी अजितराव घोरपडे ही निवडणूक होणार यात काही आता शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप स्वतः आपल्यासोबत आहेत। जगताप साहेब नमस्कार, काय सांगाल, तुमचा भाजप प्रवेश निश्चित आहे का? नमस्कार, हो माझा भाजप प्रवेश निश्चित आहे। तुमच्या सोबत आणखी कुठले नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठले नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत? आज मी फक्त तालुक्यापुरतं मर्यादित आपल्याला सांगतोय। तालुक्यातले राष्ट्रवादीचे जेवढे कार्यकर्ते आहेत गाव पातळीवरचे, ते सर्व गाव पातळीवरचे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील। का पण भाजपमध्ये प्रवेश करताय? काय नेमकी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस बाबत आणि शरद पवार यांच्या बाबत? जत तालुक्याचे जे महत्वाचा पाण्याचा प्रश्न होता, गेली 15 वर्षे आम्ही या पाण्याच्या प्रश्नासाठी अनेक वेळा मोर्चा, उपोषण आणि मोटरसायकलच्या रॅली वगैरे जिल्ह्यापर्यंत नेले आपण। पण दुर्दैवानं जत तालुक्याला जो पुरेसा निधी द्यायला पाहिजे तो निधी दिलेला नाही। आणि त्यामुळे आज पिण्यासाठी सुद्धा टँकरनं पाणी प्यायला लागायची पाळी ह्या जत तालुक्याच्या जनतेवर आलेली आहे। त्यामुळे ह्या सर्व गोष्टीला या आर पाटील हे प्रामुख्याने जबाबदार आहेत। कारण जो निधी आमच्या म्हैसाचा होता जत तालुक्यासाठी, तो निधी त्यांनी इतरत्र पळविला आणि आमची कामं त्यांनी अपूर्ण ठेवली। त्यामुळे तो प्रचंड रोष ह्या आर पाटील आणि या पतंगराव कदमाच्या विरोधात आहे। आणि ह्या प्रचंड नाराजीमुळं या टोटली मंत्र्याच्या विरोधातच या जत तालुक्याचं वातावरण अतिशय बिघडलेलं आहे आणि प्रचंड नाराजी आहे। धन्यवाद जगतापजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत स्वतः विलासराव जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। आपण भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याशिवाय आर पाटील यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे, रोष आहे, कारण जत तालुक्याला मिळालेला निधी त्यांनी इतरत्र पळवल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।